नमस्कार, जय हिंद. मी शुभांगी सुक्रे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या स्टिकर मराठी पोलीस भरतीवर. तर आजचा आपला जिल्हा आहे धुळे जिल्हा. धुळे जिल्हा पोलीस शिपाई भरती या पेपरमध्ये 2022 चा पेपर होता जो 2024 ला झाला. तर या पेपर मधले मराठी व्याकरणाचे प्रश्न कशा पद्धतीने आले होते, त्या प्रश्नांचं उत्तर काय होतं आणि स्पष्टीकरण काय आहे, हे सगळं आजच्या या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत. सगळे प्रश्न क्लिअर होतील. कुठल्या टॉपिकवर जास्त भर द्यायचा आहे, कुठला टॉपिक अगदी किचकट आहे वगैरे वगैरे, हे सगळं तुम्हाला याच्यामधून कळणार आहे. त्यामुळे स्टार्टिंग पासून व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. करूयात सुरुवात मग. चलो, धुळे जिल्हा मध्ये मराठी व्याकरणाचा सगळ्यात पहिला प्रश्न आपण बघणार आहोत. तो म्हणजे महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोणाला म्हणतात? सगळ्यात पहिले म्हणजे कीर्तनाची सुरुवात कोणी केली? महाराष्ट्रामध्ये आद्य कीर्तनकार कोणाला म्हणतात? संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, बाबा महाराज सातारकर आणि संत एकनाथ महाराज. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोण आहेत? तर आद्य कीर्तनकार आहेत संत नामदेव महाराज. पर्याय दुसराच योग्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. तो, हा, ती, ते हे सर्वनामाचे कोणते प्रकार आहेत? सर्वनामांचे कुठले प्रकार आहेत हे आपल्याला विचारले. दर्शक सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य सर्वनाम आणि पुरुषवाचक सर्वनाम. तर तो, ती, ते, त्या, हा, ही, हे, ह्या ही काय आहेत सर्वनाम? दूरची वस्तू दाखवण्यासाठी आणि जवळची वस्तू दाखवण्यासाठी त्या वस्तूंच्या नामाऐवजी वापरण्यात येणारे विकारी शब्द आहेत. मग यांना आपण काय म्हणणार? तर दर्शक सर्वनाम म्हणणार. पर्याय पहिलाच योग्य. पुढे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न आहे आपला. केलेले उपकार जो जाणत नाही असा तो, म्हणजेच केलेले उपकार न जाणणारा, ज्याला उपकाराची जाणीव नाहीये. म्हणजे एखाद्याने आपल्याला मदत केलीये, त्याच्यानंतर आपली परिस्थिती सुधारलीये किंवा जे काही असेल आपलं चांगलं चाललंय, त्याच्यानंतर ज्याने आपल्याला मदत केलीये त्याच्याशी चांगलं वागायचं, म्हणजे चांगलं न वागता किंवा ज्याने आपल्याला मदत केलीये त्याला कधीतरी त्याच्यावर संकट येतं, त्यालाही कधीतरी मदतीची गरज पडते, अशा वेळी आपण त्याला नकार देतो. म्हणजे ज्याला उपकाराची जाणीव नाही त्याला आपण काय म्हणतो? कृतघ्न म्हणतो. पर्याय दुसराच योग्य. पुढचा प्रश्न आहे आपला धुळे जिल्ह्यामधला मराठी व्याकरणाचा 4 नंबरचा प्रश्न. भालचंद्र नेमाडे यांनी कोसला ही कादंबरी लिहिली. यातील कोसला या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. विशेष नाम, कर्ता, कर्म, सामान्य नाम. काय येईल? कोसला हे काय आहे? कादंबरी हे सामान्य नाम आहे. कुठली कादंबरी कळत नाहीये फक्त कादंबरी शब्दातून, परंतु कोसला डायरेक्ट कादंबरीचं नाव आपल्याला कळतंय ना, गटातून एक बाजूला, म्हणजे ते काय झालं? आपलं विशेष नाम झालं. पर्याय पहिलाच योग्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. तो खेळताना पडला या वाक्याचे उद्गारार्थी वाक्यात रूपांतर आपल्याला करायचंय. उद्गारार्थी वाक्याचा योग्य पर्याय. तो खेळताना पडला हे साधं वाक्य आहे, विधानार्थी वाक्य आहे. तर या वाक्याचं उद्गारार्थी वाक्यात रूपांतर करायचे म्हणजे याच्यामध्ये जी भावना आहे तो उद्गारवाचक शब्द आपल्याला वाक्याच्या सुरुवातीला लिहायचा आहे आणि वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह. कुठला पर्याय येईल? बरोबर योग्य. तो खेळताना पडला, तो खेळला म्हणून पडला. अबब खेळताना पडला तो. अरे रे खेळताना पडला तो. पडला म्हणजे दुःख झाल्याचा बोध झाला, म्हणजे अरे रे हे काय आहे? आपलं शोकदर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहे. अबब हे आश्चर्यदर्शक आहे, ते येणार नाही. तो पडला हे बघून आश्चर्य झालंय का? नाही झालंय, दुःख झाल्याचा बोध होतो. म्हणून पर्याय 4 जो काही आहे आपला हा अगदी योग्य विधानार्थी वाक्याचं उद्गारार्थी वाक्यात रूपांतर करणारा पर्याय आहे. म्हणून पर्याय 4 योग्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. गायीने गवत खाल्ले ह्या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग, सकर्मक कर्तरी प्रयोग, अकर्मक कर्तरी प्रयोग. गायीने गवत खाल्ले कुठला प्रयोग येईल? आता इथं लगेच दिसते आपल्याला, ते म्हणजे खाणारे कोण? गाय. गाय झाली आपला कर्ता, खाल्ले ते काय? गवत. गवत झालं आपलं कर्म. कर्त्याला प्रत्यय आहे म्हणजे कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलणार नाही. वाक्यात कर्म आहे म्हणजे अकर्मकचा संबंध येणार नाही.
आता बघा कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय नाहीये, कर्माप्रमाणे क्रियापद बदलतंय का बघा. गायने गवत खाल्ले, गायने चारा खाल्ला. कर्माप्रमाणे क्रियापद बदलते म्हणजे हा कर्मणी प्रयोग आहे. ओके, कुठला कर्मणी प्रयोग आहे तर लक्षात ठेवायचंय, जेव्हा कर्त्याला तृतीय विभक्तीचा प्रत्यय असतो तेव्हा तो प्रयोग आपला प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग असतो. कर्माप्रमाणे क्रियापद बदलते आणि कर्त्याला तृतीय विभक्तीचा प्रत्यय. क्लिअर, पर्याय पहिलाच योग्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे सोपा प्रश्न एकदम, 7 नंबरचा, धुळे जिल्ह्यातला. कपाट या शब्दाचे लिंग आपल्याला ओळखायचे. नपुंसक लिंग, स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि कर्तरी. कपाट शब्दाला हाक मारल्यानंतर आपल्याला कळतं कुठलं लिंग आहे. कपाटाला काय म्हणणार, ते कपाट. मग तो म्हणजे पुल्लिंगी, ती म्हणजे स्त्रीलिंगी आणि ते म्हणजे नपुंसक लिंगी, म्हणून पर्याय पहिलाच योग्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 8 नंबरचा. कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. कमळ, कमळ या शब्दाला समानार्थी 4 पर्यायांमध्ये कुठला दिलेला आहे. मधुप, स्वरूप, केशव, राजीव. शब्द संग्रहांवर जास्त भर द्यायचा हे तुम्हाला यांच्यावरून समजतंय. शब्दसंग्रह जेवढे कन्सेप्ट वाले टॉपिक जेवढे महत्वाचे आहेत तेवढेच महत्वाचा शब्दसंग्रह सुद्धा आहे. समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी, वाक्प्रचार विचारलं जातंय. कादंबरी त्यांचे लेखक सुद्धा विचारलं जातंय. कमळला इथे राजीव हा शब्द समानार्थी दिलेला आहे. पंकज सगळ्यांनाच माहिती, पद्म सगळ्यांनाच माहितीये. मग आजकाल नवीन नवीन शब्द येत आहेत त्यामुळे जास्तीत जास्त पाठांतर ठेवा शब्दसंग्रहांचं. ओके, पर्याय चौथा योग्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे मध गोड असते. अधोरेखित शब्दाचं विशेषण आपल्याला ओळखायचंय. गोड शब्दाला अधोरेखित केलेलं आहे तर कुठलं विशेषण येईल हे आपल्याला इथे ओळखायचंय. गुणवाचक विशेषण, संख्यावाचक विशेषण, धातुवाचक विशेषण, भाववाचक विशेषण. काय येईल बरोबर. मध गोड असते, असण्याची क्रिया आहे. क्रियेबद्दल विशेष माहिती सांगितली आहे. मध कसं असतंय, गुणांच्या स्वरूपात माहिती सांगितली. नामाबद्दल विशेष माहिती गुणांच्या स्वरूपात, म्हणून ते आहे आपलं गुणवाचक विशेषण प्रकार नाहीये तर गुण विशेषण हा प्रकार आहे. पर्याय पहिलाच योग्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे रमेश आंबा खात असे या वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे. रीती भविष्य काळ, रीती भूतकाळ, साधा भूतकाळ यापैकी कोणताही नाही. आता संयुक्त क्रियापद आहे म्हणजे साधा काळ येणारच नाहीये. बरोबर, साधा काळ कधी असतो जेव्हा एकटच क्रियापद असतं. संयुक्त क्रियापद आहे. सहाय्यक क्रियापदावरून काळाचा मुख्य प्रकार ओळखावा, धातू साधितावरून काळाचा उपप्रकार ओळखावा. ही ट्रिक प्रत्येकाने लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, खात असे म्हणजे आता खातोय का, नाही, पूर्वी खायचा पण रोज रोज क्रिया व्हायची तेव्हा खाण्याची. खात असे म्हणजे रीती भूतकाळ, भूतकाळामध्ये त्याची आंबा खाण्याची क्रिया कोणाची, रमेशची, रोज रोज घडत होती. पर्याय दुसराच योग्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे हत्ती या शब्दाचे अनेक वचन सांगा. धुळे जिल्ह्यामधला 11 नंबरचा आपला प्रश्न आहे. 4 पर्याय तुम्हाला आपल्या समोर दिसत आहेत तर याच्यापैकी कुठला पर्याय योग्य आहे. हत्तीनी, हत्या, हत्तीस आणि हत्ती. काय येईल बरोबर. हत्तीचं अनेक वचन होत नाही, हत्तीचं हत्तीच राहत. किती हत्ती पाहिले तू म्हणतो ना आपण, मग अनेक वचन झालं. पर्याय चौथाच योग्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे दाट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. विरळ, गच्च, मोकळा, भेद. दाट ला विरुद्धार्थी काय आहे, सुटसुटीत किंवा पातळ, त्यालाच आपण विरळ असं म्हणतो. पर्याय पहिला योग्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे डोंगर पोखून उंदीर काढणे. म्हटलं होतं ना शब्दसंग्रह, या म्हणीचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. उंदराला डोंगरावर पकडणे, डोंगरावर उंदीर राहतो, कष्ट करणे आणि खूप कष्ट करूनही थोडे फळ मिळणे. डोंगर पोखरून उंदीर काढणं म्हणजेच काय, मेहनत जास्त पण पैसा कमी असं म्हटलं तरी चालतंय. खूप कष्ट करूनही थोडंच फळ मिळणं
पर्याय चौथा योग्य. 14 नंबरचा प्रश्न आहे आपला धुळे जिल्ह्यातला. जहाज, पिस्तूल हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठीत घेण्यात आलेले आहे? शब्द सिद्धी मधला आपला हा प्रश्न आहे. 4 पर्याय आपल्या समोर आहे. पोर्तुगीज, इंग्लिश, तुर्की आणि अरबी. तर काय येईल बरोबर? जहाज आणि पिस्तूल हे शब्द कुठल्या भाषेतून मराठीत घेण्यात आलेत? ज्या भाषेतून साबुदाणा, पाव, पेरू, तंबाखू हे शब्द घेण्यात आलेत म्हणजेच पोर्तुगीज भाषा, त्याच भाषेतून हेही शब्द घेतलेत मराठीत. पर्याय पहिलाच योग्य. सोपं एकदम. मित्रांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणती? प्रथमा, द्वितीया, चतुर्थी, संबोधन. काय येईल बरोबर? मित्रांनो या शब्दात कुठली विभक्ती येईल? मित्र हा मूळ शब्द, त्याचं अनेक वचन झाले. अनेक वचन झाल्यावर नो प्रत्यय लागलाय. नो म्हणजे हाक मारल्याचा बोध होतोय. संबोधनचा कारक अर्थच काय आहे? हाक. आणि संबोधनला एक वचनात कारक अर्थ नाहीये, कारण अनेक वचनामध्येच आपण नो प्रत्यय लावतो, एक वचनात प्रत्यय लागत नाही. फक्त एक वचन असेल तर सामान्य रूप होतं शब्दाचं, प्रत्यय नाही लागत त्याला. ओके, पर्याय चौथाच योग्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. पाठीमागून जन्मलेला याला खालीलपैकी काय म्हणतात? पाठीमागून जन्मलेला. अग्रज, अनुज, अधीर, अस्वर. पाठीमागून जन्मलेला म्हणजेच काय? मागाहून जन्मलेला. मागाहून जन्मलेला म्हणजेच नंतर जन्मलेला. खूप सारे शब्द आहेत याला. म्हणजेच लहान किंवा धाकटा भाऊ. मग त्याला काय म्हणतो आपण? अनुज म्हणतो. आणि याच्या अपोज मध्ये आहे अग्रज, म्हणजे थोरला भाऊ, आधी जन्मलेला, मोठा अग्रज. अनुज म्हणजे लहान, पाठीमागून जन्मलेला. पर्याय दुसराच योग्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. आहारी जाणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. शब्द संग्रह म्हटलं ना मी, महत्वाचा आहेच. पूर्ण ताब्यात जाणे, न्याहारी करणे, गावाला जाणे, मरण पावणे. एखाद्याच्या आहारी जाणे म्हणजेच काय? तर तो जे सांगल ते सगळं ऐकणं, कुठलाही आपल्या बुद्धीचा वापर करायचा नाही. हा बाबा त्याने सांगितले ते बरोबरच असणार, मी आतापर्यंत त्याच ऐकत आलोय आणि त्याने माझं भलंच झालंय. म्हणजे एखाद्याचं पूर्ण ऐकणं, त्याच्या पूर्ण आहारी गेलाय तो. त्याच्या अपोजिट मध्ये म्हणजे त्याच्या अपोज मध्ये, त्याच्या विरोधात एकही शब्द ऐकून नाही घेत तो. पूर्ण त्याच्या आहारी गेलाय म्हणजे पूर्ण त्याच्या ताब्यात गेलाय. त्याने अंकित केले असं म्हटलं तरी इथे चालतं. पर्याय पहिलाच योग्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे. पोलिसांनी आरोपीला पळत जाऊन पकडले या वाक्यातील कर्ता कोण आहे? आरोपी, पळत, पकडले, पोलीस. आता कर्ता ओळखायचा आहे म्हणजे क्रियापदातील मूळ धातू घ्यायचा आणि धातूला नारा, नारी, नारे, कोण असा प्रश्न विचारायचा. विचारल्यानंतर जो शब्द येतो त्याला आपण कर्ता असे म्हणतो. मग कुठला आहे कर्ता? पोलिसांनी आरोपीला पळत जाऊन पकडले. पकड धातू आहे. पकडणारे कोण? पोलीस. पोलीस झाला कर्ता. पकडण्याची क्रिया कोणावर झाली? आरोपीवर. आरोपी झालं कर्म. तर आपल्याला कर्ता विचारला होता म्हणून पोलीस. पर्याय चौथा. शुद्ध शब्द सुद्धा विचारतील. ल ला दुसरी वेलांटी असते शुद्ध शब्द, लक्षात ठेवा. इथं करेक्शन आहे तेवढं. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. खालील शब्द समूहात न बसणारा शब्द ओळखा. विहंग, विहग, खग आणि अहि. कुठला शब्द विसंगत आहे, शब्द समूहात बसत नाही? म्हणजे 4 शब्दांपैकी 3 शब्दांचा अर्थ एकच आहे, म्हणजे 3 शब्द एका शब्दाचे समानार्थी आहेत आणि एक फक्त वेगळा आहे. बघा, विहंग, विहग आणि खग हे शब्द पक्षी शब्दाचे समानार्थी आहेत आणि अहि हा साप किंवा सर्प या शब्दाचा समानार्थी आहे. म्हणून शब्द समूहात न बसणारा शब्द आहे अहि. पहिली वेलांटी लक्षात ठेवा याचे. ठीक आहे, समजतंय ना? बघा, तुम्हाला असं कधीच वाटणार नाही की रेकॉर्डिंग आहे त्याच्यामुळे आपलं नुकसान झाले, कधीच नाही. मी एकदम मुलांच्या मनापर्यंत पोहोचते पहिल्यापासून. जेवढं सोपं उत्तर करून सांगता येईल ना तेवढं सोपं करून सांगते.
त्याच्यामुळे स्टार्टिंग पासून व्यवस्थित लक्ष द्यायचं, कुठंच काही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. पुढचा 20 नंबरचा धुळे जिल्ह्यातला आपला प्रश्न आहे. दिवाकर, मार्तंड, प्रभाकर ही सर्व कोणाची नावे आहेत? सूर्य, चंद्र, दिवस आणि प्रकाश. आता इथंच कळतंय, दिवाकर म्हणजे उजेड पडलाय, मार्तंड, प्रभाकर म्हणजे प्रभात झालीये, सकाळ झालीये, उजेड पडलाय, म्हणजे इथंच तुम्हाला उत्तर निघायला पाहिजे. कुठलं उत्तर बरोबर आहे? हे कोणाचे समानार्थी शब्द आहेत? तर सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. पुढचा प्रश्न आहे आपला 21 नंबरचा. वा, आनंदाची बातमी आहे. यातील वा या शब्दाची जात ओळखा. वा हे काय आहे? शब्दयोगी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय, कर्मणी प्रयोग, केवल प्रयोगी अव्यय. काय येईल बरोबर? वा म्हणजे काय केलंय आपण? त्याचं कौतुक केलंय ना. आनंदाची बातमी आहे म्हणजे कौतुक केल्याचा बोध होतो. हे आहे आपलं प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय. मुख्य प्रकार विचारला होता म्हणून पर्याय चौथाच योग्य. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा 22 नंबरचा धुळे जिल्ह्यातला प्रश्न आहे आपला. जर तू आलास तर मी येईल या वाक्यातील जर तर हे कोणत्या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आहे? जर तू आलास तर मी येईल म्हणजे मी येण्यासाठी आधी तू येणं गरजेचं आहे, बरोबर ना. या वाक्यात अट दिलीये की असं होण्यासाठी आधी असं होणं गरजेचं आहे. जर तरचा संबंध आहे, जर तर संकेत दिलेला आहे म्हणून हे आहे आपलं संकेत बोधक गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय आणि ह्याने जोडलेलं वाक्य मिश्र वाक्य असतं. पर्याय पहिलाच योग्य. पुढचा प्रश्न आहे आपला. प्रथमा हे कोणते विशेषण आहे? प्रथमा आवृत्तीवाचक, क्रमवाचक, अनिश्चित संख्या विशेषण आणि यापैकी नाही. काय केलं इथे? क्रम आणि संख्या आहे ना. प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी किंवा प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचम किंवा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा. क्रमाने संख्याचा बोध होतो म्हणून हे आहे आपलं क्रमवाचक संख्या विशेषण. पर्याय दुसराच योग्य. पुढचा 24 नंबरचा प्रश्न आहे. अतिशय तापट माणूस या शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. एकदम रागीट मनुष्य जो असतो त्याला आपण काय म्हणतो? कळीचा नारद? नाही ना. कळीचा नारद म्हणजे चुगल्या करणारा व्यक्ती. कुंभकर्ण अतिशय झोपाळू, कुपमंडूक संकुचित वृत्तीचा. मग राहिलं काय? 11वा रुद्र म्हणजे अतिशय तापट व्यक्ती. पर्याय चौथा योग्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे. पुनर्जन्म, ग्रहपाठ, परीक्षा आणि पूर्णविवाह. कुठला शब्द शुद्ध आहे? पहिला, दुसरा, चौथा, तिसरा. पर्याय बघितल्यावर आपल्याला लक्षात येतं की चारींपैकी एकच शुद्ध आहे. तर तो कुठला आहे? पुनर्जन्म शुद्ध आहे. परीक्षा रला दुसरी वेलांटी असते. ग्रहपाठ नसतो तर तो गृहपाठ असतो. पूर्णविवाह नसतो तर तो पुनर्विवाह असतो. ठीक आहे. मग पहिलाच आपला बरोबर आहे. पर्याय पहिलाच योग्य. मग नेक्स्ट क्वेश्चन आहे 26 नंबर आहे. बघा, म्हटलं मी तुम्हाला एखादा जर नंबर पुढे गेला तर समजायचं एखादी कादंबरी वगैरे याच्यात आली आहे आणि ते जीके मध्ये पण जातं. लक्षात ठेवा. श श स या वर्णांना काय म्हणतात? क्रम श श स असा आहे. तर या वर्णांना काय म्हणतात? ध्वनी, उष्मे, अनुनासिक आणि कंठ. तर यांना म्हणतात उष्मे. का? कारण या वर्णांचा उच्चार करताना तोंडामध्ये उष्णता निर्माण होते आणि घर्षण होतं. त्याच्यानंतर या वर्णांचा उच्चार होतो. श, श आणि स यांचा उच्चार करताना उष्णता बाहेर पडते ना, म्हणून यांना उष्मे, घर्षक आणि स्थितकार ईषत्पृष्ठ वर्ण सुद्धा म्हटलं जातं. पर्याय दुसराच योग्य. तर हे 26 प्रश्न धुळे जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आले होते. 2022 चा पेपर जो 2024 ला झाला होता. आय होप सगळ्यांना सगळं व्यवस्थित समजलेलं असेल. ठीक आहे. तर भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये पुढचा एक जिल्हा घेऊन. तोपर्यंत अभ्यास करत राहा.
रिव्हिजन चालू ठेवा, आम्ही कायम तुमच्या सोबतच आहोत. आणि यावर्षी आपली वर्दी फिक्स पाहिजे. चलो बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद अँड थँक यू सो मच.